नमस्कार मैत्रिणींनो, मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाटा पळी पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी। साबुदाणा भिजत टाकण्याआधी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा भिजवताना थोडं पाणी जास्त टाकायचं आहे। यासाठी 1 किलो साबुदाणा मी भिजत टाकला होता। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। 3 तांबे पाणी घेतलेलं आहे। पाण्याला आता उकळी आली की आपण हा साबुदाणा पाण्यात टाकायचा आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात आपण आता साबुदाणा टाकून घेऊ। साबुदाणा खीर बनवताना मी त्यामध्येच मीठ टाकून घेते। मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही। साबुदाणा बटाटा पळी पापड बनवण्यासाठी मी इकडे 1 किलो बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतला आहे। बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, तो जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी सगळं निघून जात नाही, असं नितळ पाणी तयार होतं तोपर्यंत बटाटा धुवून घ्यायचा आहे। आणि खीर शिजतानाच आपल्याला तो बटाटा आता त्यामध्ये ॲड करायचा। साबुदाण्यासोबत बटाटा पण आपला छान शिजून जातो। खीर करत असताना आपल्याला सारखं चाळत राहायचंय, नाहीतर खीर खाली लागून जाते। आणि जर आपल्याला वाटलं की घट्ट आहे तर आपण थोडं अजून पाणी गरम करून टाकू शकतो। साबुदाणा आता आपला निम्मा शिजत आलेला आहे। थोडं पाणी मला कमी वाटतंय, मी इकडे गरम करत ठेवलंय पाणी, टाकून घेते। अजून तांब्याभर पाणी टाकते मी। आधी 3 तांबे घेतलं होतं, नंतर 1 तांबे। किती पाणी लागणार आहे साबुदाण्यावर अवलंबून असतं। कधी कधी साबुदाणा जास्त पाणी शोषतो, कधी कधी कमी, त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। साबुदाणा ट्रान्सपरंट होतो, आपल्याला शिजू द्यायचा आहे। ज्यावेळेस साबुदाणा आपला ट्रान्सपरंट होतो तेव्हा खीर शिजली असं समजायचं, मग गॅस बंद करायचा। खीर तयार झालेली आहे। खीर शिजण्यासाठी 10 मिनिटं लागतात। खिरीसोबत आता आपले बटाटे पण शिजले गेले आहेत, आपण असं दाबून बघू। आता आपली खीर शिजली, त्यातली अर्धी खीर मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतली आहे आणि याच्यात मी आता लाल तिखट वापरणार आहे, म्हणजे अर्धे पापड पांढरे आणि अर्धे लाल करायचे आहेत मला। यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर टाकत आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। एकदम परफेक्ट शिजलेली आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही। अशाच थिकनेसमध्ये खीर शिजवायची, कारण गार झाल्यावर खीर ही अजून घट्ट होते। आता आपले पापड वाळले आहेत, आपण ते तळून बघूया। तुम्ही पण माझ्या पद्धतीने पापड तयार करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।